महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सगरोळी वाळू घाटात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापांचा सर्जिकल स्ट्राईक। 8 पोकलँड अनेक हायवासह कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त। वाळू माफिया हादरले। मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन स्थानिक महसूल प्रशासनाचे व वाळू माफियांचे लागेबंदे। तहसीलदारांना माहिती मागितल्यावर सांगतात की मीटिंगमध्ये आहे, मंडळ अधिकारी फोन उचलत नाही। महाराष्ट्र टुडे मराठी चॅनलवर 2 बातम्या प्रसारित होताच पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापांचा वाळू घाटावर सर्जिकल स्ट्राईक। 8 पोकलँडसह कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त। विलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने शनिवारी सर्जिकल स्ट्राईक करत अवैध वाळू उपशाचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले। या कारवाईत 8 अवाढव्य पोकलँड मशीन्स आणि अनेक हायवा ट्रक जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे। या कारवाईमुळे केवळ वाळू माफियांनाच नव्हे तर त्यांना छुप्या पद्धतीने साथ देणाऱ्या महसूल आणि पोलीस दलातील वरदहस्तांसाठी मोठा दणका बसला आहे। नदीपात्राचे लचके तोडणारी यंत्रणा उघड गेल्या अनेक दिवसांपासून सगरोळी घाटात नियमबाह्य पद्धतीने वाळूचा बेसुमार उपसा सुरू असल्याच्या तक्रारी होत्या। या तक्रारीची दखल घेत DIG शहाजी उमाप यांनी अत्यंत गुप्ततेने हे अभियान राबवले। कारवाई दरम्यान नदीपात्रात बेकायदेशीरपणे 8 पोकलँड मशीनच्या साहाय्याने उपसा सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। विशेष म्हणजे 3 ब्रासची क्षमता असलेल्या अनेक हायवा गाड्यांना जास्तीचे लोखंडी पत्रे लावून 10 ब्रास वाळू चोरून नेण्यासाठी बदल करण्यात आले होते। या तांत्रिक फेरफाराची चौकशी करण्यासाठी RTO विभागालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार संजीव जिंकलवाड, कामाजी गवळी, प्रदीप खानसोळे, गणेश धुमाळ व त्यांच्या पथकाने जीवाची पर्वा न करता नियोजनबद्ध पद्धतीने हा छापा टाकला। पुढील तपासात मोठे मासे गळाला लागणार। या धडक कारवाईमुळे महसूल आणि पोलीस दलातील भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणले आहेत। केवळ कागदोपत्री घाट खरेदी करून त्यांच्या आडोशाने नदीचे पात्र पोखरणाऱ्या या प्रवृत्तीवर आता कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत। या गंभीर प्रकारावर कारवाई होणार की प्रकरण राजकीय दबावापोटी दाबून टाकले जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत संतोष प्रचंड, बिलोली, नांदेड।